कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची, पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येते लढवयांचा सदाश्री, रणफंदीची जात आमची, कोण आम्हा भयभीत करे। मेगा फिनाले, मेगा फायनल, काय सामने रंगलेत। स्ट्रेंजर क्रीडा मंडळ अगदी 5 वर्षांची प्रतीक्षा आणि बघता बघता या स्पर्धेचा शेवटचा क्षण अगदी हृदयामध्ये साठवावा, डोळ्यातून निहारावा इतका हा सुवर्ण क्षण तुम्हा आमच्या भेटीला आलेला आहे। 32 संघांचा प्रवास आणि ज्यामधील 30 संघ या आतापर्यंत मैदानात लढले। काहींचा प्रवास संपला परंतु अंतिम 2 संघ हे मेगा फिनाले स्ट्रेंजर अगदी क्रीडा मंडळाची दमदार स्पर्धा खेळासाठी सज्ज झालेले आहेत। 2 बलाढ्य संघ लढवया बाणा स्कायरा 11 अगदी नियोंशा क्रिकेट क्लब वहाल जी पहिल्यांदा बॅटिंग करेल आणि त्यासोबत पीडी स्पोर्ट्स भेंडकर गोलंदाजी करत असताना तुम्हाला बघा मिळेल। अनेक क्षण आहेत, कोण बनेल चॅम्पियन, कोण बनेल मालिकावीर, यासाठी हे युद्ध आता सुरू झालंय। बघूया सुरुवात। वेग 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 आणि प्रचंड वेग। पहिलाच बॉल अगदी बघू शकता गोलंदाजी मार्कवर कविश काफलातून बॉल स्पीड जनरेट करत असताना विकेट कीपर कडे दाखल झाला। बॅटर पासून थोडा दूर अगदी ठेवण्याचा प्रयत्न राहिलेला आहे आणि पहिला बॉल जो निर्धावलाय। मेगा फिनाले आता सुरू झालाय मैदानामध्ये, चर्चा सर्वत्र रंगली आहे। आणखीन एकदा वॉट अ डिलिव्हरी, मनगडामध्ये असलेली ताकद, गोलंदाजीचा असलेलं गुणकौशल्य आणि आपल्याकडे असलेली भेदकता, वेगावर स्वार होऊन सध्या गोलंदाजी करतायत कविश पाटील। पहिले 2 बॉल अगदी प्रयास कोहली सारख्या विक्रमादित्य आक्रमक खेळाडूला मागील 2 बॉल जे 4ही मुंड्या चित करून विकेट कीपर कडे दाखल झाले। तर महेंद्र पाटील साहेब शिवसेना शाखा प्रमुख यांचेही व्यासपीठावर शुभागमन साहेब आपलंही सहर्ष स्वागत। जबरदस्त ही लढाई आहे। बॉल चालला पाठीमागे, चिडिया चुक गई खेत, मागील 2 डॉट बॉलचं प्रेशर प्रयास कोहलीला प्रवृत्त केलं एक चुकीचा फटका निवडण्यासाठी आणि पहिला विकेट मैदानातून बाहेर। क्रिकेट सामने होणार टफ फाईट, गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट। स्ट्रेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुल नाईट। क्या बात है, दमदार संगीत, तीन पल्साचा पान देखील आता होऊन जाऊ द्या। वर बेगीन चढगो सुंदरा, गाडी लागले दुंदरा सानिया डीजे साऊंड सर्व्हिसचा बेताज बादशाह। बघा चावी कोणाची हरवली ती आमच्या विक्रम पाटील रॉबिन सिंग यांना मिळाली आहे। जर कोणाची चावी असेल 2 व्हीलरची तर आपण ती घेऊन जावा। यस डीजे, यस वैभव, यस। मागील बॉलवर मोठी विकेट मिळाली प्रयास कोहलीची, जो 2 बॉल डॉट खेळा आणि 3ऱ्या बॉलवर विकेट। किंगफिशर ग्रुप सलग 3 षटकार, सलग 3 चौकार, सलग 3 विकेट हॅट्रिक घेतली तर त्या खेळाडूला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। जसं आपण पुढे जातो म्हणतात ना, आयुष्याचा प्रत्येक प्रवास जरी दिसायला सोपा असला तरी तो प्रत्येक जण जातो। त्या प्रवासामध्ये निघाल्यानंतर एक स्टेप पुढे चालत असताना तो प्रवास किती खडतर होता आणि आता हा खडतर प्रवास, आतापर्यंतचा प्रवास जरी थोडा विजयाचा असला, कारण जेव्हा विजय हाती मिळतं तेव्हा प्रवास सोपा वाटतो, परंतु जेव्हा अगदी अपयश हाती येतं तेव्हा तो प्रवास कठीण वाटतो। दोन्ही टीमचा प्रवास आतापर्यंत तरी सुखकर आहे, परंतु या मेगा फायनलमध्ये अगदी कोण चॅम्पियन बनेल याची उत्कंठा आता 4ही बाजूला लागले। प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली आहे। घनश्याम आलाय बॅटिंग साठी, केविश पाटील, मानसिकता एकच आहे, माइंड मध्ये एकच आहे, बॅटरच्या स्लॉट मध्ये बॉल द्यायचा नाही, त्यांना मैदान गाजवण्यासाठी मेहनत करण्यासाठी प्रवृत्त करायचं, त्यांना भाग पाडायचं। हे 4 बॉल हे सांगून गेलेत, कारण 4ही बॉल बॅटरच्या अवे फ्रॉम द बॉडी करण्याचा त्यांनी जो निर्धार हाती घेतला ना, ते केविश पाटीलला आतापर्यंत यशस्वीरित्या पहिल्या 4 बॉल मध्ये पार पाडलाय। एकही रन नाही, 1 विकेट। स्वीचिटचा प्रयत्न, काय प्रचंड वेग आहे, वेगावर स्वार होऊन ही गोलंदाजी सुरू आहे। बॅटर बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु आकाशामध्ये जसे रॉकेट सोडले जातात ना, तसे रॉकेट साईला बॉल विकेट कीपर कडे दाखल होताना आपण बघितले। आज तो अगदीच कार्यालय नियंत्रण वाहक संघ दुसऱ्या रात्रीमध्ये एकाच मॅच मध्ये 3 मेडलवर फेकणारा संघ आहे, परंतु आता त्यांच्याच विरुद्ध का केविश पाटील मेडलवर फेकेल का हा प्रश्न मोठा उद्भवतोय।
शेवटचा बॉल वाईड अतिरिक्त आलेला आहे केविश पाटीलचा आणि अतिरिक्त धावेनं फायनली स्कायरेवले नियंगच्या वाल संघाचा अकाउंट उघडलेला आहे. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये मागीलचा वाईट बॉल तुम्हाला बघायला मिळेल. एक आगीवेगळी शैली आहे ज्या पद्धतीनं तो स्वतःला हवेत पाठवतो. बॉल रिलीज करतो वेगवान बॉल. इथे टायमिंग झालेलं नाहीये. फिल्डर रेडी आहे. रन घेण्याचा प्रयत्न झालेला आहे घनश्याम कडून आणि फायनली ही रन यस एज लागल्यानंतर ही पूर्ण होते. एक रन. पहिले षटक केविश पाटीलचं. मेगा फायनल मध्ये जो उत्साह असायला हवा, जी एनर्जी असायला हवी, जी स्ट्रॅटर्जी असायला हवी, त्या पद्धतीनं गोलंदाजी केली केविश पाटीलनं आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा 1 विकेट. तर पडद्यामागचे हिरो सुरेश ठाकूर साहेब, हिरा मामा, अमरनाथ पाटील, सुरेश पाटील, महेश भोईर, धनराज म्हात्रे, मिन्नाथ म्हात्रे, संपूर्ण बजरंग ठाकूर आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ नावा आपण दिलेलं योगदान आपलं आम्ही पुन्हा एकदा स्ट्रेंजर क्रीडा मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. क्या बात आहे. अप्रतिम ही स्पर्धा अगदी आपण बघतोय आता क्रिकेटचा असा जसा मनमुराद आनंद आपण घेतोय, जसं क्रिकेटची स्पर्धा संपईल आणि त्यानंतर ओढ लागेल जत्रेची, परंतु मैदान सजलंय. अगदी वारे जिद्दीचे वाहत आहेत आणि अगदी तिथे मैदानामध्ये जरी गवत नसेल ना तरी फक्त मातीचा तो धुरला आणि प्रत्येकाच्या अंगात क्रिकेटचा हा नाद खुळा अगदी मैदानामध्ये आपण बघतोय. जबरदस्त लढाई. 2 दिग्गज संघ एका बाजूला, पीडी स्पोर्ट्स भेंडकर संघ उरण तालुक्यातील हा नाम लौकिक आणि अगदी जिद्दी संघ तुम्हाला बघायला मिळतं. तर एका बाजूला पनवेल तालुक्यातील तेवढाच अगदी मागील 3 वर्षामध्ये प्रकाश झोतामध्ये आलेला आणि अगदी टेनिस क्रिकेट राजाच्या, क्रिकेट रसिकाच्या हृदयावर राज्य करणारा स्कायरे इलेव्हन नियंगसर वाहल संघ. पंच काहीतरी इशारे करत होते. यस मॅच थोडीशी रुटीन तुम्हाला ठेवायचं, मॅच रुटीन तोडायचं नाही, हेच पंचाचं सिग्नल होतं. मेगा फायनल आहे. मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक राजा तुम्हाला बघायला मिळतं. फटका खेचलाय. बॉलर अगदी ज्या पद्धतीनं बाउन्स केला त्याच पद्धतीनं वेट ट्रान्सफर करत असताना बॉलला पाठवलाय ओव्हर द कव्हर्स. अगदी बाउंड्री लाईनची भेट घेत असताना आलाय. हा पहिला संघर्षमय चौका. बगीचा आपण पाहू शकाल गावदेवी क्रिकेटच्या वतीनं दमदार आज लहान मुलं कित्येक या ठिकाणी आपला खरं मनमुराद आनंद घेत असताना संपूर्ण लहान पोरं या स्पर्धेमध्ये देखील आपण एन्जॉय करताना पाहतोय. यस रॉकशायर, कारण क्रिकेटच्या निमित्तानं अख्खं गाव एकत्र येतं. अगदी गल्ली असो दिल्ली, क्रिकेटचा हाच तो तोरा जो मैदानामध्ये आता आपण सस्ताना पाहिलाय. 1.1 चेंडूचा खेळ संपला. पहिलं षटक संघर्षाचं होता स्कायरे नियंगच्या बहालच्या दृष्टिकोनातून, परंतु दुसऱ्या षटकाची सुरुवात अगदी त्याने त्यांच्या अंदाजाने केलाय. पाटे घनश्यामनं चौकार दाखवलाय. टोटल स्कोरबोर्ड 6 वर पोहोचलाय. सेकंड पॉवर प्ले सुरू असताना पुन्हा एकदा रनअप मध्ये अडथळा आला. मागील 2 बॉल थोडं रनअप चुकतोय खेळाडू साहिल ठाकूर. पहिला बॉल चौकार आला, त्यानंतर अगदी बघू शकता थोडासा गोलंदाजीतून त्यालाही अगदी संघर्ष करावा लागतोय. इम्पॉर्टंट मॅच आहे. मॅच व्हॅल्यू दोन्ही संघ जाणतात. या अगदी मेगा फिनाल्यामध्ये कोणी इच्छुक नाहीये की माझ्याकडून एक चूक व्हावी आणि त्याचा परिणाम माझ्या संघावर व्हावा, कारण मी नेहमी म्हणत असतो तुमची एक चूक, एखादी चूक तुमच्या संपूर्ण संघाच्या पराभवाचं कारण बनू शकतो आणि या मॅच मध्ये ती चूक टाळायची आहे. आता पंच टायमिंग अलर्ट करतायत. फिल्डिंग टीम लक्षात घ्या. पीडी स्पोर्ट्स भेंडकर मेगा फायनल जरी असलं तरी पंचांनी जे निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवले ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. साहिल ठाकूर जो गोलंदाजच्या उंबरठ्यावर उभा आहे. पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय, जबर चौकार आलाय. दुसरं षटक सुरू आहे. 6 धावा 1 विकेट. सॉफ्ट डिस्मिसल बॉल हवत आहे. फिल्डर नाही पोहोचू शकला. झाप चान्स होती परंतु रन घेण्याचा हा मोह घनश्याम ज्याने अगदी आवरलेला नाहीये, त्यामुळे ही सिंगल रन अगदी पूर्ण होत आहे. एक धाव महत्वाची आहे.
एक एक रन्स इम्पॉर्टंट आहे, कारण ज्या पद्धतीनं अगदी गतवर्षीचे काही क्षण मला आठवतात. 2 बाईक घेऊन गेला होता अगदीच कार्यालयीन, अगदी एनसीसी वाहन संघ आणि अगदी चॅम्पियन पदक धारावे सारखं बलाढ्य संघ त्यांच्या समोर होता, परंतु त्यांच्या समोर हा संघ झुकला नव्हता. हे देखील इतिहास आहे या मैदानावरील. धावसंख्या झालेली आहे 1.2 चेंडूचा खेळ संपलाय. स्कोरबोर्डवर टोटल रन आहेत 7, विकेट गमावलं 1. बॅटिंग करत असताना वाल टीमनं बाउन्सरला चांगलं प्रत्युत्तर दिलंय, बॉलला पाठवलंय डीप लॉंग लेग एरियामध्ये. बाउंड्री लाईनची भेट घेत असताना आणखीन एक दमदार 4. पाहते संकटात घाबरायचं नाही, संकटाच्या छातीवर असा पाय द्यायचा आणि त्याला चिडून टाकायचं. याला म्हणतात जिद्द, याला म्हणतात चिकाटी, आणि तो क्रिकेट आणि तो जिद्दीनं भरलेला खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे. मागील बॉलवर चौकार आलाय, 4 टोटल स्कोरबोर्ड पुढे चाललाय. सुरुवातीला जरी शांत असला कार्यालयीन अंश वाह संघ, तरी सध्या बॅट मधून आता प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. शांतीत क्रांती आम्हाला करता येते हे त्याने उत्तर दिलंय. टोटल डबल डिजिट मध्ये आता स्कोरबोर्ड पोहोचलाय 11-1. साहिल ठाकूरचे षटक अगदी बघू शकता, थोडस आता त्याच्यावर आक्रमण झालंय. 3 बॉल मध्ये जवळपास 9 रन आलेत. लेट कट केलाय गलीच्या मधून, अगदी बॉल काढायचं होतं, परंतु फिल्डर यासाठी सज्ज होता. अगदी तिथे प्रोटेक्शन देत असताना तत्परता तिथे दाखवली आणि 1 रन अगदी या बॉलवर मिळेल. किमान 3 धावा वाचवल्यात या सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणानं. समीर नाईक, घनश्याम, अगदी हे 2 खेळाडू सध्या मैदानामध्ये आपण बघतोय. एका बाजूला युवा सलसलत रक्त अगदी तुम्हाला बघायला मिळेल, नन्ना मुन्ना जादूगर बाबा घनश्याम पाटील, तर एका बाजूला अनुभवानं भरलेला आणि अगदी तेवढाच मुरलेला क्रिकेट खेळामध्ये समीर नाईक, परंतु समीर ठाकूर देखील हम भी कुछ कम नाही. स्विच हिटचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट बनलाय. अगदी मैदानाचा निमुळता भाग, उतरता भाग, शॉट अगदी थर्ड मॅन मधून बॉल चाललाय. थर्ड मॅन कडे 4 रन. अगदी बघू शकता अप्रतिम संगीत डिझाईन नितीन छागळे गुरु नितीन देखील या स्पर्धेमध्ये कोणतीच प्रेक्षकांचे एंटरटेन करण्यामध्ये काटकसर सोडलेली नाही. डिझाईन नितीन, सानिया डीजे ऑपरेटर धुंद्रे, त्यांचं देखील विशेष कौतुक आम्ही करू. 1.5 चेंडूचा खेळ संपला. बघा ना, क्रिकेट खेळामध्ये वार झाला तर त्याच्यावर पलटवार होतो. अप अँड डाऊन या खेळाचा पार्ट ऑफ द गेम असं आपण म्हटलं जातं. पहिलं षटक केविश पाटीलला काफलातून फेकलं होतं, कविश पाटीलला, आणि त्यानंतर साहिल ठाकूर ज्याच्यावर हल्ला बॉल झाला लगेचच पलटवार केलाय. वाहन संघाच्या फलंदाजांना आतापर्यंत 14 रन आलेत. अखेरचा बॉल, तीच मानसिकता, तीच स्ट्रॅटर्जी, तोच प्रयत्न जो या अगोदरच्या बॉलवर केला होता घनश्याम पाटीलला, परंतु या क्षणाला साहिल ठाकूर तयार होता डॉट बॉल फेकण्यासाठी. पहिली 2 षटकं संपतायत. मेगा फायनलचा पूर्वार्ध बॅटिंग करत असताना, बॅटिंग वाटायला येत असताना स्काय रॉयल 11 नियोंश वाह संघानं एकूण धावा केलेल्या आहेत. टोटल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा 1 खेळाडू बाद. नावागावाची गावदेवी आई पावतई भक्तांच्या नवसाला. नावागावाची गावदेवी आई पावतई भक्तांच्या नवसाला. घरापुरीची बाजूला आई बसली नावा गावाला. घरापुरीची बाजूला क्या बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम संगीत आपण ऐकलं. संपूर्ण आपण जर विचार केला तर मित्रांनो, आचारी उत्तम आणि जेवणाची ज्यांची व्यवस्था आम्ही पाहिली ते हिरा मामा म्हात्रे, सुरेश ठाकूर साहेब, अमरनाथ पाटील साहेब, चंद्रकांत घरत साहेब, सुरेश पाटील साहेब, महेश भोईर साहेब, बजरंग ठाकूर साहेब, तुलसीदास पाटील साहेब, धनराज म्हात्रे साहेब आणि त्यांच्या समेत आपण पाहताय मिन्नाथ म्हात्रे साहेब, आपलं मनापासून आभार. या स्पर्धेसाठी अविरत मेहनत चेंजर क्रीडा मंडळाच्या वतीनं प्रदीप पाटील साहेब, प्रीतम पाटील साहेब, चिंतन पाटील साहेब, वंश पाटील साहेब, महेशभाई बोंद्रे, आकाशभाई भोईर, विक्रम शेठ पाटील, रणजित पाटील, श्रेयांश पाटील, नितेश ठाकूर, परेश भगत, विनोद घरत, विनय ठाकूर, योगेश भोईर, विश्वास भोईर, गणेश भोईर, निलेश म्हात्रे आणि संपूर्ण स्ट्रेंजर क्रीडा मंडळाच्या वतीनं इथे दमदार आम्ही योगदान पाहतो. सर्वांचं मनापासून आभार. क्या बात आहे रॉकस्टार छागे. बाउन्सर अटेम्प्ट केलेला आहे. स्विच हिटचा प्रयत्न राहिलाय. या बॉलवर अगदी
वैभव बघा जाता जाता किंगफिशर ग्रुपच्या अध्यक्ष रणजित पाटील यांचा म्हणणं असं आहे की एकतरी बॅनरला षटकार डायरेक्ट हिट करा, 1000 रुपयाचं पारितोषिक आणि प्रेक्षक कमाल कॅश साठी 300 रुपयाचं पारितोषिक. 2 षटक समाप्त झालेले आहेत, परंतु कविश पुन्हा एकदा आलेला आहे. कविश पाटीलला आपण बघतोय 16 धावा आहेत, परंतु पुन्हा एकदा तीच सुरुवात त्याने केलेली आहे जिथून मागील षटक समाप्त झाला. आता असं वाटतंय पुन्हा एकदा तिथूनच सुरुवात केली की काय, परंतु समोर जिद्दी खेळाडू समीर बॅटच्या स्लॉट मध्ये आकाशाला गवसणी गाडत असताना बॉल चालला थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. समीर नाईकची व्हॅल्युएबल विकेट, खेळाडू बाद. क्या बात आहे, भगवं गीत अगदी बघायला मिळालंय. मराठी माणसाचा स्वाभिमान, थोर साधू संतांचा अभंग मराठी, सातपुडा सह्याद्रीचा संघ मराठी, गडकोटांवरील केशरी रंग मराठी, ओव्या कवितांमध्ये दंग मराठी, पराक्रम इतिहासाचे रण मराठी, घराघरातील परंपरा सण मराठी, रांगोली साड्यांचे अंगण मराठी, आईच्या हातातील जेवण मराठी, आयुष्यास जणू सुगंध मराठी, शुभ शंभू विचारांचा बंद मराठी, जन्मलं घेऊन प्रारब्ध मराठी, भाग्य हेचे आमुचे की मुखी शब्द मराठी. डिजनीतून तुमचे विशेष आभार. 2.2 चेंडूचा खेळ संपलाय. अगदी एक वेगळी स्ट्रॅटेजी कविश पाटीलची बघायला मिळाली आहे. 2 चेंडू अगदी बघायला मिळाले. पहिला जो डॉट बॉल आला त्यानंतर लगेचच मोठी विकेट समीर नाईकची, कारण संघर्ष दोन्ही बाजूने तगडा संघर्ष सुरू आहे. मागील मॅच मध्ये आपण काय केलं यापेक्षा आता असं वाटतंय दोन्ही टीमने जणू काय निश्चयच केलाय या मॅच मध्ये काय करायचंय. ही नवीन स्ट्रॅटेजी घेऊन उतरलेले हे दोन्ही संघ सध्या मैदानात बघायला मिळतं. मेगा फिनाले कसा असायला हवा, नावे नगरीमध्ये आल्यानंतर तुमचा जोश कसा असायला हवा, जोश आणि त्यासोबत तुमचा जज्बा कसा असायला हवा, त्यासोबत तुमचा जुनून कसा असायला हवा आणि ताकद संघर्ष कसा असायला हवा. या दरम्यान उलवे नोड व्यसनमुक्ती संघटनेचे संपर्क प्रमुख संदीप भाई यांचं या ठिकाणी शुभागमन आपलं सहर्ष स्वागत. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने इथे दिलेला आहे. एक्स्ट्रा रन मध्ये अगदी बघायला मिळेल. मागील ओव्हर देखील आपण बघितली, मागील मॅच मध्ये देखील कविशने एक एक्स्ट्रा बॉल फेकला होता, तरीही ते षटक 2 धावांचं होतं. परंतु अजूनही कविश पाटील नावाची जी गोलंदाजी सुरू आहे ना, त्यामधील तो दमखम अजूनही सुरू आहे, जे स्काय 11 अंश बहाल संघाला नक्कीच चॅलेंजिंग करून चाललंय. इम्पॉर्टंट मॅच, जबरदस्त मॅच लढताय दोन्ही संघ. संघर्ष कडवा अगदी तुम्हाला बघायला मिळतं. टीम मैदानामधील बॅटल दोन्ही टीमला मैदानामध्ये संघर्ष करण्यासाठी भाग पाडतोय आणि याच दरम्यान आलेला आहे अगदी महत्वाचा हा सुजल घरत ब्रँडेड षटकार. रामगढ़ की तरफ जा रहा है तो जाकर गब्बर को बताओ 2 तारीख को होली है. क्या बात. रोशन पाटील मॅनेजिंग डायरेक्टर स्कायरा 11 न्यू यंगस्टर बहाल क्रिकेट संघाचे, आणि मला वाटतं आपण पाहू शकाल सुजलचा यंदा कर्तव्य ना 4 तारखेला, त्यांना देखील शुभेच्छा देऊया. मागील बॉलवर ब्रँडेड षटकार ठोकला होता. हा लेट कटचा त्याचा फटका बघायला मिळालाय. भरपूर कंट्रोल मध्ये दिसतोय बघा दोन्ही खेळाडू. तिकडे घनश्याम असेल, आमच्या विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण हितेनला बघतोय, त्यांच्यामधील असलेले मैत्रीपूर्ण संबंध. वैभव मागचा जो षटकार आला तो डायरेक्ट मला वाटतं बॅनरला हिट झालाय आणि त्यांच्यासाठी झाला नाही. चला या ठिकाणी प्रेक्षक आहेत आणि त्या बॅनर हिट साठी किंगफिशर ग्रुप यांच्या वतीनं पहिली बोनी. चला या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. बक्षिसांची लैलूट सध्या बघायला मिळते. मैदानामधील मेगा फिनालेसाठी वातावरण कसं टाईट असायला हवं ना, तसं वातावरण बनलंय सध्या. कारण स्कोरबोर्डवर धावा 24, वार पलटवार कंटिन्युअसली सुरू आहे. कधी फलंदाजांचं आक्रमण तर कधी गोलंदाजांचे कमबॅक. हाच त्या क्रिकेटचा मनमुराद आनंद आहे. हाच त्या क्रिकेटचा खरा सुवर्ण क्षण आहे जो तुम्ही आम्ही सध्या या सुवर्ण क्षणांचा या मेगा फायनलच्या या दमदार लढतीचे तुम्ही आम्ही साक्षीदार बनलोत. 2.4 चेंडू 24 वर आहे.
टोटल स्कोर बोर्ड विकेट गमावले 2 आणि या षटकामध्ये कविश्वर देखील आता हल्ला बोल केलाय. गणेशम खेळतो व्यक्ती 7 बॉल 10. एका बाजूला सुजय खेळतोय 2 चेंडूमध्ये 7 त्यामध्ये एक दमदार षटकार या अगोदर दाखवलं होतं. नन्ना मुन्ना जादूगार गणेशम ऑन साइड कडे आपला बिझनेस झोनला टार्गेट करायचं होतं. बॉल चालला डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर कडे हा बॉल टर्न करेल. एक ठाऊक होतं. पहिली धाव प्रचंड वेगाने घेतली परंतु दुसऱ्यासाठी नकार आहे. बचेंगे तो और लढेंगे कारण क्रिकेट खेळामध्ये तर चंद्रकांत घरस साहेब मनीषा नावा क्रिकेट संघाचा हातोडा 41 वर्ष अविरत सेवा ज्यांची आम्ही पाहिली आणि संपूर्ण आप सतीश पाटील साहेब असतील, आशिष पाटील साहेब असतील, आमचे विक्रम पाटील साहेब असतील, संपूर्ण या ठिकाणी आमचे गजानन गणेश शेठ साहेब असतील ज्यांचं दमदार योगदान आम्हाला लाभलंय. आणि आपण या ठिकाणी पाहू शकाल आमचे सन्माननीय प्रदीप ठाकूर साहेब असतील त्यांच्या समेत आपण पाहतो महेंद्र पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत आणि आमचे मास्तर राजेश भाई आपलं सहर्ष स्वागत. बघा फिल्डिंग मधून एफर्ट्स बघा काय 100% कमिटमेंट दिलं परंतु नॉसॅंग एक जवळ होता. डायरेक्ट हिट करायचं होतं परंतु धावा चोरण्यामध्ये हे 2 खेळाडू त्यांची शारीरिक बांधिलकी आपण बघितली तर तेवढेच ते फिट आहेत आणि फाईन देखील त्याने सांगितलं. आणि इथे बघता बघता 2 रन त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि एकंदरीत स्कोरबोर्ड कडे आता आपण लक्ष देऊया. एकूण 3 षटकांचा खेळ आता संपलेला आहे आणि स्कोरबोर्ड पोहोचले 27 धावांवर. 2 खेळाडू बाद. तर एकेकालचा दिग्गज गोलंदाज नारायण ठाकूर साहेब आणि संपूर्ण स्ट्रेंजर क्रिकेट मंडळाचा खजिना ज्यांच्या सोबत आहे ते योगेश भोई साहेब आपलं सहर्ष स्वागत. बघा आमच्या अध्यक्ष रवींद्र पाटील साहेब जबरदस्त मेहनत 40+ मास्टर विकेट कीपर म्हणून ज्यांची आम्ही भूमिका पाहतो आणि जबरदस्त विकेट किपिंग. सण आता जवळ आलेला आहे. रंगांची उधळण, प्रेमाची बांधिलकी आणि सगळेजण हा सण आपण एन्जॉय करण्यासाठी जगण्यासाठी तयार झालेलो आहोत. परंतु त्यापूर्वी हा मेगा फायनलचा एक दमदार क्षण तुम्ही अनुभवून घ्या. बघा रॉकस्टार मेगा फायनल मधील पहिलं सत्र पहिल्या 3 ओव्हर एवढ्या संघर्षानं भरलेले आहेत. तर विचार करा उत्तरार्ध किती जबरदस्त येणाऱ्या कालखंडामध्ये अगदी तुम्हाला बघायला मिळेल. चढायचं बाकी आहे डोंगर, अजून तर अपेक्षांचा सूर्यास्त बाकी आहे. वाट पाहतो मी निकालाची, अजून तर विजयाची प्रभात बाकी आहे. भरपूर काही या मॅच मधील संघर्ष तुम्हाला अजून बाकी बघायला मिळेल. 3 षटकं संपलेत. स्कायलर इंडियन्स संघ बॅटिंग करतोय. 27 रन त्यांनी केलेले आहेत पहिल्या 18 बॉल मध्ये. विकेट गमावले 2. हितेन भोईर वेगानं बीट करायचं होतं. ड्राईव्ह केलाय. एक्सलंट कव्हर ड्राईव्ह. 1 रन इथे पूर्ण होईल कारण फिल्डर अगदी तिथे रेडी होता, सज्ज होता आणि सिंगल देखील तेवढीच महत्वाची गणेशरावनं पूर्ण केलेली आहे. सुजयला ऑन साइड कडे आणलं जाईल कारण त्याच्या बॅट याच्या अगोदर बोललेलं प्रत्युत्तर त्याच्या बॅट मधून आलेलं आहे. गोडनच्या अगेन्स्ट मध्ये 1 न टोटल पुढे, 1 पाऊल पुढे 28 वर. परंतु हे पाऊल संघर्षाची वाट चालत असताना अगदी कोण विजयापर्यंत पोहोचेल, चॅम्पियन पदक उचलत असताना अगदी कोण मैदानामध्ये नाचेल आणि कोणाचा एक प्रयत्न अर्धवट पडेल हे देखील तेवढाच मैदानामधील मोठा प्रश्न प्रेक्षक राजाच्या मनामध्ये बघायला मिळतं. कारण अगदी बघू शकता स्ट्रेंजर क्रीडा मंडळ त्याने एक मोठा निर्णय घेतला होता. 1 दिवस त्यांनी स्पर्धेचा वाढवला. फक्त 4च मॅचेस त्यांनी फायनलच्या दिवसामध्ये ठेवले. याचं कारण होतं मेगा फायनलमध्ये आम्हाला प्रेक्षक हवेत आणि त्यांच्या साक्षीनं मेगा फायनल व्हायला हवी. प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या जल्लोषामध्ये फायनल व्हायला हवी. दुसऱ्यासाठी निघालेच. आता दोन्ही गाड्या एकाच साईडला परंतु थ्रो कलेक्ट झालेला नाहीये. एका क्षणासाठी असं वाटत होतं सुजल घरचा निर्णय कदाचित चुकीचा आहे की काय, परंतु जेव्हा यश आलं, जेव्हा दुसरी रन पूर्ण झाली तेव्हा असं वाटलं होतं की हा निर्णय जो त्यांनी दुसरी धाव घेण्याचा घेतला होता तो योग्यच होता. म्हणून तर म्हणतात ना आयुष्यामध्ये एकदा निर्णय घेतला ना तर तो निर्णय योग्यच होता हे तुमच्या कर्तृत्वातून तुम्ही सिद्ध केलं पाहिजे. 3.2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. स्कोरबोर्डवर एकूण टोटल धावा आहेत त्या 30वा विकेट गमावलेत आतापर्यंत 2. सुदर्शन पाटील तारा
अप्रतिम त्यांनी स्कोरिंग केलेली आहे या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये. नावे ग्रामस्थ सेवासेने त्यांनाही भरपूर प्रेम दिलंय. स्वीप शॉट खेळायचं होतं, लेगसमच्या बाहेरील बॉल जो खेळायचा आपला अगदी बिझनेस झोन मध्ये होता, परंतु लेगसम बेडसम बीट करत असताना बॉल गेला विकेट किपर कडे. बॅटरला एका क्षणासाठी चकमा दिला या बॉलला. इतका प्रचंड वेग हितेन भोईर या खेळाडूचा होता. ऑल ओव्हर परफॉर्मन्स आपण बघितला ना हितेन भोईरचा या स्पर्धेमध्ये, त्याचाही डेंजरस राहिलाय. एका बाजूला सुजल घरेत असेल, त्यांनी या स्पर्धेमध्ये देखील अगदी दमदार प्रदर्शन दिलंय. सूर्यकांत मोकल असे, त्यांनी या स्पर्धेमध्ये आपला कोणतंच प्रदर्शन देण्यामध्ये काटकसर सोडलेलं नाही. प्रत्येक खेळाडू जो एक नवीन आशा घेऊन आला, उमेद घेऊन आला, मैदानात लढला, संघर्ष वाटायला आल्यानंतर तो संघर्ष खुल्या हाताने निद्रा छातीनं केला आणि त्या संघर्षामधून ज्यांना ज्यांना यश मिळालं त्यांनी या स्ट्रेंजर क्रीडा मंडळाच्या भव्य दिव्य ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय. सॉफ्ट अँड खेळ कारण मागे बॉस स्लोअर वन गती परिवर्तन बघायला मिळालं. चेंज ऑफ स्पेस, पहिली धाव वेगानं, पुन्हा एकदा दुसऱ्यासाठी प्रयत्न. आता ती एक धाव अगदी पूर्ण करायची, कारण मेगा फायनलमध्ये ही एक धाव फक्त धाव नाहीये, तो एक अनमोल हिरा आहे, अनमोल मोती आहे. ते हे खेळाडू एकत्रित करण्यामध्ये अगदी लागलेले आहेत आणि अगदी मैदानामध्ये ते आपल्या व्यस्त आहेत आपल्या कामामध्ये. 3.4 षटूचा खेळ संपलेला आहे. सध्याचा करंट रन रेट 8.73 आहे. प्रोजेक्टचा स्कोर जर असं स्कोरबोर्ड पुढे चाललं तर जवळपास 44-45 धावा बनतील. परंतु स्काय रॉयल नियंक्ष महासंघ का तेवढ्यामध्ये समाविष्ट आणि समाधानी आहेत का? हेलिकॉप्टर लुक दिलाय. थोडा वेळ बॉल हवेत होता, दुसऱ्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न, परंतु यावेळेस तू मी करता करता वेळ हातातून निघून गेली. थ्रो योग्य वेळी योग्य एंडला, परफेक्ट ऑन द स्टंप, सगळं काही सुरक्षित झालंय फिल्डिंग टीमच्या बेंडकल टीमच्या दृष्टिकोनातून आणि मिळते रनआउटची मोठी विकेट. व्हेरी मच टीचे वैभव. आपण या ठिकाणी पाहू शकाल, या ठिकाणी आमचे कमिटी मेंबर स्ट्रेंजर क्रीडा मंडळाचे सन्माननीय मिलनबाई गरत यांचा वाढदिवस आज करताना आपण पाहतो. मिलन, आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आयुष्याच्या वाटेवरती चालत असताना नेहमीच आपल्या हातातून सत्कार्य घडो आणि आपल्याला स्ट्रेंजर क्रीडा मंडळ आणि संपूर्ण जमलेल्या तमाम प्रेक्षक मायबापांच्या वतीनं मिलिंदबाई घरात नावा स्ट्रेंजर 11 आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. वैभव, नावा गावामध्ये गावदेवी आईच्या पालखीला या यात्रेला सकाळी 9 वाजता पालखी निघाली ना, तर जवळजवळ दुसऱ्या दिवशी जवळजवळ रात्री 1-2 रात्र आपण पाहता आईचा उत्सव सातत्याने साजरा केला जातो. हे वैशिष्ट्य आहे मित्रांनो आई गावदेवीच्या पालखीचं. 3.5 षटूचा खेळ संपलेले रॉकशार. खरं तुमचं देखील स्तुती करण्यासाठी आमच्याकडे शब्द अपुरे आहेत, कारण ज्या पद्धतीने स्पर्धेला प्रत्येक पाहुण्यांना तुम्ही मान दिला, सन्मान दिला, स्पर्धा गाजवली आणि अगदी मैदानामध्ये गोलंदाज देखील ही स्पर्धा गाजवण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आणि अगदी बघू शकता धाव संख्या 33 वर 4था विकेट गमावले आज मिलिंद घरत. हॅपी बर्थडे मिलिंद शेठ घरत, कारण स्ट्रेंजर बेस्ट बॉलर स्ट्रेंजर्स ते संबोधले जातात. त्यांनाही देऊया आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा. परंतु एक संधी डिजनी ठाण एकांत गावदेवी आईच, देवळाच्या बाजूला झाड आहे हो चाफ्याचं. तर या ठिकाणी मिलिंद घरत यांचा आज वाढदिवस. मिलिंद, आपल्याला टच हुड ग्रुप यांच्या वतीने देखील वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. काही क्षणातच या स्पर्धेचा मालिकावीर आणि सर्व पारितोषिके फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. 4 षटकं समाप्त झालेले, धावसंख्या झालेले 33 आणि विकेट गमावले 4. तगडा संघर्ष अगदी मैदानामध्ये सुरू आहे. दोन्ही टीम मध्ये बेस्ट बॅटल अगदी बघा मिळतं स्ट्रेंजर क्रीडा मंडळाच्या या स्पर्धेमध्ये. करता आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर सर, उत्तम समालोचक, निवेदक, गीतकार. आणि आज ज्या पद्धतीने त्यांनी मृदुंगाचे बोल दाखवले ना, एखादा मृदुंग वादकाच्या हृदयामध्ये थरकाप शिडावा इतकं त्यांनी
अगदी ते बोलून दाखवले. खरं तर रक्षा आम्ही तुमचे आभारी आहोत, कारण 2021 मध्ये स्ट्रेंजर क्रीडा मंडळाची डेची स्पर्धा इथे घडली तेव्हा तुम्ही न्हावे नगरीला वैभव ओपे हरिग्राम कोण आहे, आवाज कोण आहे, त्यासोबत आमचे सुदर्शन असतील आणि अनेक नवनवीन समालोचक असतील आणि त्यांना सगळ्यांना अगदी दाखवून दिलं की हे समालोचक कोण आहेत आणि मोठं व्यासपीठ दिलं. रॉकस्टार तुमचंही आणि सगळ्या न्हावे ग्रामस्थ वासियांचा आम्ही हृदयापासून आभार मानतो, कारण एक मोठा व्यासपीठ तुम्ही अगदी दिलेलं आहे. कारण आता शेवटचं षटक राहिलंय आणि एखाद्या परतीच्या प्रवासाला निघालेला प्रवासी म्हणतो ना, निघतो रे बाबा आता विषय पोटाचा आणि प्रपंचाचा आहे, नाहीतर आयुष्याचा सगळा तंबू इथेच ठोकला असता. कारण आता शेवटचे क्षण आलेत. सन्मान्य गजानन शेठ म्हात्रे साहेब अगदी ज्यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल आणि स्पर्धेच्या दुसऱ्या रात्रीमध्ये आम्ही बघितलं 3 कॉमेंटेटर आम्ही होतो, त्या सगळ्यांसाठी रोख रक्कम 15,000 आणि जवळपास 25 ते 28,000 रुपयाची पारितोषिक देण्यात आली आणि 75,000 रुपयाचं रोख रक्कम या स्पर्धेसाठी त्यांनी दिलं. अंतिम षटकाकडे आता वळतो. या स्पर्धेची स्तुती तर झालेली आहे आणि ती करण्यासाठी शब्द अपुरे पडतील, कारण वेळ आता थोडा राहिलाय. 4.1 खेळ संपतोय. यज्ञेश भोई जो अखेरचं षटक घेऊन आलाय पीटी स्पोर्ट्स बेनकर संघाकडून आणि धावसंख्या झालेले 34. 4 खेळाडू बाद. जबरदस्त बॅटल. शेवटचे 5 बॉल या पहिल्या डावातील. कारण बघितलं आपण अंतिम रात्र 4 फक्त सामने, प्रत्येक सेमीफायनल 2 सेमीफायनल मेगा फायनल 5-5 षटकांच्या. कारण क्रिकेटला जपणारे, क्रिकेटला पूजणारे, क्रिकेटला आदर्श मानणारे, क्रिकेटला नवी दिशा देणारं गाव कोणतं असेल तर ते न्हावं गाव आहे आणि ते क्रिकेटसाठी अगदी सर्व काही समर्पण केलं जातं. त्यामुळं 5 षटकं खेळा, ओरिजिनल क्रिकेट खेळा, तुमचं प्रदर्शन दाखवा, ही संकल्पना अवलंबण्यात आली. बॅट तर भरपूर वेगाला फिरवली धीरज पाटीलला आणि तिकडे बरंच काही व्यस्त होतं खेळाडू डिरेक्ट हिटच्या प्रयत्नामध्ये, परंतु खेळाडू मला वाटतं तिकडे पोहोचलंय. आणि पाणी घेऊन जा प्लीज. दुःख वाटतं जेव्हा एखादा चांगला खेळाडू किंवा क्रिकेटर वैतांना प्रयत्न करत असताना थोड्याफार इंजरीला सामोरं जात असं बघू शकता. अगदी तर सुजल जर यांनी षटकार ठोकला बेंडकलच्या गोलंदाजाने मात्र ते सुजलची विकेट घेतली, त्याच्यासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. राकेश भोईर यांच्या वतीनं, मनसे तालुका यांच्या वतीनं, उपाध्यक्ष यांच्या वतीनं. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल अमरनाथ पाटील साहेब 40 वर्ष ONGC मुकादम आपण ज्यांना पाहिलं, जेट्टी इंचार्ज आणि नावा यांच्या वतीनं दमदार योगदान आम्हाला लागलं. अमरनाथ पाटील साहेब आपलं आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. आमचे कट्टर समर्थक या ठिकाणी परशुराम गरज साहेब आपलं सहर्ष स्वागत. यस वैभव. येस रॉक्सर्स, सध्या खेळाडूंची काळजी घेतली जाते. थोडंसं स्ट्रॅटर्जी टाइम, ड्रिंक्स ब्रेक हे तुम्हाला बघायला मिळतं. संपूर्ण न्हावे ग्रामस्थ यांचे विशेष कौतुक आम्ही करू या पंचकृषीतील. त्यासोबत स्ट्रेंजर क्रीडा मंडळ जे प्रमुख पाहुणे आहेत, सगळे व्यावसायिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, कला क्रीडा सांस्कृतिक राजकीय प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर मंडळी ज्यांनी या स्पर्धेसाठी अमूल्य योगदान दिलेले आहे, त्या सगळ्यांचं ज्यांनी या स्पर्धेमध्ये सरळ हाताने मदत केली, वस्तू स्वरूपाने मदत केली, काही श्रमदान दिले, काही मेहनत घेतली, त्या सगळ्यांचं आभार प्रदर्शनाची वेळ ही समीप आलेली आहे. आणि डेफिनेटली आमच्या रॉक्स्टार प्रवीण गायकर सरांनी ते सगळ्यांचे आभार मानलेले आहेत. परंतु तरीही कोणाचा आभार राहिले असतील तरी स्ट्रेंजर क्रीडा मंडळ त्या सगळ्यांचे शतश आभारी आहे ज्यांनी या स्पर्धा सफल करण्यामध्ये आपलं मोलाचं योगदान दिलेलं आहे. मॅचकडे आता वळतोय आपण. यज्ञेश भोईर जो अंतिम षटक फेकतो पहिल्या डावातील सुरू आहे. पहिल्या डावाला सिंगल आली होती पहिल्या बॉलवर आणि त्यानंतर 22 रूपानं ही 1 रन येताना पाहिली. वेगानंतर बॅट फिरवली, हेलिकॉप्टर लोक द्यायचं होतं. लेफ्ट हँडर बॅटर सुजल घरेतला 1 रन बनते. दुसरीसाठी थोडंसं अगदी तिकडे छळबिछळ झाले होते फिल्डर. दुसरी रन त्यांना वाचवायची होती, कदाचित रनआउटचा प्रयत्न देखील होता, परंतु या घाई गडबडीत थोडीशी मिसफील काही मायक्रो सेकंडची झाली अगदी झालेली आहे. परंतु रन मिळत आहेत या बॉलवर. 2 पूर्वार्ध सुरू आहे. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले टोटल 37 धावांवर. 37 ऑन बोर्ड. जबरदस्त लढाई, पारदर्शक लढाई, संघर्ष मैदानामध्ये कडवा सुरू असताना आपण दोन्ही टीम मध्ये बघतोय. ज्या पद्धतीने या दोन्ही टीम लढल्यात ना, त्यांच्यासाठी एकच म्हणेन, जमणार नाही म्हणून सोडून देणार आमच्या रक्तात नाही, कारण घासणार पण आणि चमकणार पण. बॅटच्या रडारमध्ये घ्यायचं होतं बॉल, अगदी
एका क्षणासाठी बॉल आम्हालाही शोधायला लागलाय. पाठीमागे फिल्डर रेडी आहे, परंतु दुसरी रन. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल अमरनाथ पाटील साहेब ज्यांनी 40 वर्ष ONGC मुकादम सेवा आपण ज्यांची पाहिली आणि या ठिकाणी जेटी इन्चार्ज यावं आपलं सहर्ष स्वागत. आमचे चंद्रकांत खरे साहेब असतील नेहमीच आपण पाहू शकाल ज्यांचं दमदार योगदान लाभलंय आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आमचे रवींद्र पाटील साहेब असतील अध्यक्ष ते देखील या ठिकाणी आपल्याला मुकादम म्हणून आपण सातत्याने पाहिलं आपलं सहर्ष स्वागत. सुरेश ठाकूर साहेब, हिरामामा म्हात्रे, अमरनाथ पाटील साहेब, सुरेश पाटील साहेब, महेश भोईर साहेब, धनराज म्हात्रे साहेब, मिन्नाथ म्हात्रे साहेब आपलं सहर्ष स्वागत. मागील 2 चेंडूमध्ये 2 डबल आलेले आहेत. स्कोरबोर्ड 39 धावांवर आपण पाहतोय. विकेट गमावले जवळपास 4, परंतु अजूनही हे तुफानलेले दिवे मैदानामध्ये प्रज्वलित आहे आणि संघर्ष तेवढाच गडगडून सुरू असताना सुजल त्याला चांगली इनिंग साकारली. 10 बॉलमध्ये 19 वरतोय. बॅटच्या रडारमध्ये रात्रीची शांतता भंग करणारा आलाय. आकाशाला चुंबन घेत असताना आलाय दमदार गगनचुंबी षटकार. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल या षटकारासाठी सन्माननीय सिद्धिविनायक लॉजिस्टिकचे सर्व सन्माननीय आशिष पाटील साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचे पारितोषिक आलंय आणि 40 समालोचक आणि डीजे आपल्यासाठी विद्यमान सरपंच विजेंद्रभाई पाटील गोटेबाई यांच्या वतीने देखील 5000 रुपयाचे पारितोषिक आणि आशिष पाटील साहेब यांच्या वतीने देखील समालोचक डिपार्टमेंट आणि डीजे आपल्यासाठी 5000 रुपयाचे पारितोषिक आणि गजानन शेठ म्हात्रे साहेब यांच्या वतीने देखील मित्रांनो आपण पाहिलं समालोचक डीजे सर्वांसाठी 25,000 रुपयाचे पारितोषिक आपण पाहिलं होतं. सर्वांचं मनापासून आभार. प्रचंड प्रेम आहे या सगळ्यांचं मी ऋणी आहोत. षटकार आलाय. धावसंख्या पुढे चालली 45. हा बॉल देखील हवेत आहे. उंच 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 आणि दूर. एंड इज वेल. अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. मनगडातील सामर्थ्यानं पाठबळ कुणाच्या हवे. नव्या उमेदीनं अगदी पुन्हा उभारू. गोडदल युद्धास नव्हे इवल्याशा वाऱ्यानं सहज उद्ध्वस्त कशा राहू तलपत राहू होऊन उज्ज्वल तुफानातले दिवे आणि त्या तुफानामध्ये दिवे पेटवण्याचं काम केलंय बॅटर सुजल घरातनं ठोकलेत लगातार 2 षटकार. आणि प्रत्येक षटकारासाठी इथे आशिष पाटील साहेब आणि गजानन शेठ म्हात्रे साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक होतं आणि शेवटच्या बॉलवरती 2 षटकार लागले आणि त्याच्यासाठी गजानन म्हात्रे साहेब आणि त्यांच्या समवेत आशिष पाटील साहेब यांच्या वतीनं देखील या ठिकाणी इथे 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. पहिलं सत्र समाप्त झालं. बॅटिंग करत असताना स्कायरन नियंक्ष वाहन संघानं 51 धावा केलेले आहेत. पीडी स्पोर्ट्स बेंडकर संघासमोर 52 धावांचं आव्हान आणि माझं मात्र टर्न इथेच संपतो. आम्ही संपूर्ण स्ट्रेंजर क्रीडा मंडळ आणि रॉकस्टार प्रवीण गायकर सर आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. धन्यवाद. सुजल मात्र आपल्यासाठी बघा माऊली यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. माऊली आपल्या शुभ असते ते पारितोषिक आपण शुभ या ठिकाणी सुजलला द्या. सुजल यावं. नंतर फायनलला जरा कन्क्लुजन नको व्हायला त्याच्यामुळे आपणास विनंती असेल आपण हे पारितोषिक घेण्यासाठी यावं. आशिष शेठ पाटील सिद्धिविनायक लॉजिस्टिक यांच्या वतीनं 2 षटकारासाठी 2000. त्याच्यानंतर गजानन शेठ म्हात्रे साहेब यांच्या वतीनं 2 षटकारासाठी 2000 आणि आमचे माऊली आणि ते पारितोषिक देण्यात अमरनाथ पाटील साहेब 40 वर्ष ONGC चे मुकादम आणि त्यांच्या समेत माऊली यावा. बघा माऊली म्हटल्यानंतर होय होय वारकरी पंढरीचे वारकरी सह्याद्रीचा धारकरी आणि आपण त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे पारितोषिक देणार आहोत. तर मी आशिष पाटील साहेब आपण यावं. गजानन शेठ आपण यावं. आपल्या शुभ हस्ते देखील इथे 2,000 रुपयाचं पारितोषिक. बघा नावा म्हटल्यानंतर पैसों की बारात है खुशियों की सौगात है. तर हे पारितोषिक आपण देऊया. अरुण दापोलकर साहेब यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. बघा फक्त 2 षटकार मारले आणि जवळजवळ अर्धी एंट्री या पट्ट्यानं कमावली. माजी सरपंच वालगाव अरुण दापोलकर साहेब यांच्या वतीनं 500. सुजल सर्व पारितोषिके दिलेत. खुश. चला सुजल खुश पाहुणेही खुश. आता लाव डीजे.
साठी 1000 रुपये, चारही समालोचकांसाठी 4 टोटल आशिष शेठ पाटील सिद्धिविनायक लॉजिस्टिक यांच्या वतीनं 5000 रुपये आणि नावे ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच नाद केला पण वाया नाही गेला यांच्या वतीने देखील चारही समालोचकांसाठी 4000, डीजे आपल्यासाठी 1000 आणि आमचे गजानन शेठ प्रत्येक गोष्टीला अंत म्हणून थोडेसे शांत आहेत त्यांच्या वतीने देखील 25000 रुपयाचं योगदान सर्वांना यादी दिले गेले त्यांचेही मनापासून आभार. क्या बात है. ताकी 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 रे प्रवीण, पिक्चर अभी भी है बाकी. गेला पण वाया नाही गेला, कशाला कुणाला डरायचंय. गेला पण वाया नाही गेला, कशाला कुणाला डरायचं. आता टेन्शन घ्यायचं नाही, कोणचं आपला दादा झालाय सरपंच. टेन्शन घ्यायचं नाही. क्या बात आहे. आमचे चंद्रकांत घरत साहेब ONGC 41 वर्ष सेवा आमचे सुजलभाई यांचे देखील आगमन झाले. आपलं सहर्ष स्वागत. नावेकाडी क्रिकेट संघाचे दमदार कट्टर समर्थक म्हणून ज्यांची ओळख आपलंही सहर्ष स्वागत. गणेश भोईर, विश्वास भोईर आपण या ठिकाणी पाहतो. भोईर ब्रदर्स आपलंही सहर्ष स्वागत. आमचे योगेश दादा असतील खजिनदार, नवीन खरेदी इनोवा आम्ही विक्रमी पाहिली ते देखील खुश आहेत मित्रांनो. आमचे या ठिकाणी धीर निधी केबल नेटवर्क आपलं सहर्ष स्वागत. सतीश शेठ आपलं सहर्ष स्वागत ज्यांनी दमदार योगदान दिला या स्पर्धेसाठी. सर्वांचं मनापासून आभार. आणि आता जाऊया लास्टच्या शेवटच्या मेगा फायनल साठी. आमचे या ठिकाणी नवनिर्वाचित उपाध्यक्ष जयेंद्र पाटील साहेबांना देखील आपण या ठिकाणी पाहतो. याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय मोरे साहेबांचं या व्यासपीठावरती शुभागमन. मोरे साहेब यावं. आपलं स्ट्रेंजर क्रीडा मंडळाच्या वतीनं सहर्ष सहर्ष स्वागत. जाऊया डीजे आणि त्याच्यानंतर बाबूशा छकुला. गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुल नाईट. गावात क्या बात है, क्या बात है. जितना तारीफ किया जाए उतना ही यहाँ पर कम होगा. प्रवीण बात करेंगे ना, ये प्रतियोगिता देखिए बात करेंगे, सारा सिस्टम ही हिला दिया. पैसे की बारिश और देखिए दोस्ती की दुनिया के हर दिलदार मानुष देखिए हम देख सकते हैं. कहते ना तेरी मेरी दोस्ती. सुरेंद्रबाई ठाकूर नावेकाडी क्रिकेट संघाचे कट्टर समर्थक छोटा तीर गावकरे गंभीर आपण यांना देखील पाहतो. आपलंही सहर्ष स्वागत. प्रवीण सर बात करेंगे, अगर मैं कमेंट्री में कामयाब हुआ ना, एक शख्स देखिए हमारे बीच में बैठे हैं, वो इस गांव के देखिए बात करेंगे प्रवीण ठाकुर साहब, जिन्होंने मुझे बिस्तापुर कंपनी में लगातार मैंने 7 साल काम किया. जॉब में रहते हुए मुझे मौका दिए. बाबू साहब जाइए कमेंट्री में, हम हैं कंपनी में. आपला माणूस पुढे गेला पाहिजे. प्रवीण ठाकुर साहब की मैं जितने भी आभार मानो. एक ऐसा आखिरी माणूस है और जो पूरी MIDC तलोजा के देखिए इस वक्त के GM है बिस्तापुर प्राइवेट लिमिटेड के, यानी पूरी प्रोडक्शन से लेकर ऑफिसर से लेकर जिनकी हाथों पर पूरी कंपनी निर्भर करती है. साहेब तर ONGC कंपनीचे खऱ्या अर्थानं कॅन्टीनचे लीडर सदानंद पाटील साहेब यावं. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. यावं झालं ना. त्याच्यानंतर आमचे माऊली यावं. आपला सन्मान केला जाईल. मी विनंती करते या ठिकाणी नवनिर्वाचित उपाध्यक्ष जयेंद्र पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आमच्या माऊलींचा इथे आपण सन्मान करावा. होय होय वारकरी पंढरीचे, होय होय वारकरी सह्याद्रीचे धारकरी आणि पंढरीचे वारकरी माऊली यांचा इथे आपण सन्मान करूया. क्या बात है, क्या बात है. खास देखिए सम्मान चलता हुआ प्रवीण सर, इसलिए तो कहते हैं हमारे देखिए रॉकस्टार भी प्रवीण सर और हमारी लाइफ में भी देखिए प्रवीण ठाकुर सर है. न जाने ये प्रवीण नाम से मेरी क्या रिश्ता है, क्योंकि सबसे हमारे अच्छे दोस्त है प्रवीण गायकर सर रॉकस्टार है और देखिए प्रवीण ठाकुर सर है. समस्या जब गांव में भी था 1 महीने के लिए पानी का, देखिए तभी भी उन्होंने टैंकर से गांव में सुविधा और इस मैदान तक देखिए कई मरतबा मुझे उनके खुद के गाड़ी से लेकर आए हैं. और सभी का आभार मानना चाहेंगे यहाँ पर जितनी भी देखिए यहाँ पर हमारी सब देखिए सीनियर लेजेंड और तो नजर की बात करेंगे देखिए खास सम्मान यहाँ पर चलता हुआ. महाराष्ट्र की परंपरा रीति रिवाज मैच भी पड़ा है भाई. देखिए बात करेंगे PD स्पोर्ट बेंकल टीम है और दूसरी तरफ देखिए बात करेंगे स्काईरा 11 से. नाम तो सुना होगा भाई आकाश दादा पाटिल से इस वक्त देखिए हमारे बीच में मौजूद है. अगर यहाँ पर वर्ल्ड टीम चैंपियन बनती है तो चलिए मामा भांजा ढाबा की तरफ से स्पेशल ऑफर आकाश दादा पाटिल टीम के ओनर की तरफ से. चलिए अंपायर आपका भी वेलकम स्वागत है. सभी ने बहुत अच्छा मेहनत लिया पर और सभी का सराहना करना चाहेंगे. इंटेलिजेंट वो नहीं होता है जो स्कूल में टॉप हो, इंटेलिजेंट वो होता है जो अपने लाइफ में टॉप हो. चाहे सचिन रमेश तेंदुलकर की बात कर लीजिए, चाहे हमारे प्रवीण ठाकुर सर की बात कर लीजिए, क्योंकि बात करेंगे यहाँ पर सचिन रमेश तेंदुलकर. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो आता शेवटचा मेगा फायनल. पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन करत असताना
तत्पूर्वी आपण ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला टू व्हीलर बाईक पुरस्कृत करून दिली गेली ते नावे ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच विजेंद्रबाई पाटील, त्यांच्या समेत एनआरजी कन्स्ट्रक्शन माजी उपसरपंच सन्माननीय राजेशभाई मात्रे आणि जय कन्स्ट्रक्शनचे सर्व किशोर घरत साहेब, यावं आपलं सहर्ष स्वागत. क्या बात है विकेट गिरा है प्रवीण, लेकिन जिस गाना ने शैलेश भाई का देखिए धूम मचाया, दीवानी दीवानी दीवानी. मुझे ना यहाँ पर देखिए ये दुनिया का किस्सा बड़ा पुराना है, यहाँ हर कोई देखिए एक बड़ा बड़ा दीवाना है भाई यहाँ पर शहर. लेकिन रनों की बात करेंगे, देखिए अभी तक खाता नहीं खुला, पहला विकेट का बात ये है चांद तक ना पहुंच पाओ तो कम से कम आसमां तक पहुंच जाओ. क्या पहुंच पाएंगे यहाँ पर शहर? तर याच दरम्यान आपण पाहू शकाल काँग्रेसचे दमदार नेतृत्व, एकेकालचा दिग्गज रायडर आणि नटराज नावा क्रिकेट संघाचा दमदार गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख पाहिली ते विद्यमान उपसरपंच शैलेश शेठ, यावं आपलं सहर्ष स्वागत. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल. चलिए हमारे सरपंच साहब देखिए बात करेंगे, कल क्या मोहब्बत थी भाई. गोटिया भाई मुझे अब पता आ गया मोहब्बत में कितनी ताकत है. आपके मोहब्बत ने खींच कर लाई, लेकिन चलेंगे भाई कमाल का चौका. दबाव देखिए बनाए थे विकेट लेने के बाद, लेकिन दबाव फटता हुआ चौके के साथ है. वाया नाही गेला कशाला कुणाला डरायचं. नाद केला पण वाया नाही गेला, कशाला कुणाला डरायचं. आता टेन्शन घ्यायचं नाही कोणचं, आपला दादा झालाय सरपंच. थँक्यू व्हेरी मच डीजे. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल गव्हाण विभाग प्रमुख शिवसेनेचे दमदार नेतृत्व सन्मान्य कृष्णा शेठ भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन. तर डीजे या गाण्यासाठी आपल्यासाठी शैलेश शेठ यांच्या वतीनं उपसरपंच शैलेश शेठ यांच्यावर 1000 रुपयाचा डीजे आपल्यासाठी पारितोषिक आलाय. क्या बात है, यहाँ पर देखिए पैसे की बारिश और दूसरी तरफ देखिए बात करेंगे चौके की यहाँ पर बारिश होता हुआ यहाँ पर. चैता पावसाचे गो महिन्याला शैलेश पाटील लाई बालकीला. बँड वाजताना गो तुझे त्या पाच या ठिकाणी पाहू शकाल शैलेश पाटील यांचं संगीत. तर रणजित पाटील साहेब किंगफिशर ग्रुपचे अध्यक्ष आणि शैलेश पाटील साहेबांचे कट्टर समर्थक नितीन आपल्यासाठी इथे 1000 रुपयाचे या ठिकाणी पारितोषिक आलंय. आणि या ठिकाणी कृष्णा शेठ भोईर गव्हाण विभाग प्रमुख शिवसेनेचे साहेबांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. और रॉकस्टार बात करेंगे सतीश सेठ पाटिल, लेके इनकी तरफ से भी आपके लिए पर 1000 रुपया आता हुआ. सतीश सेठ पाटिल लेके पैसा 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 देखिए होठों से नहीं अब नोटों से. देखिए ये देखिए अमर अकबर अंथानी, देखिए ये पिछले साल का देखिए आप डांसिंग देख सकते हो यहाँ पर. क्या बात है, चिल्लस था वो जसन था. और वीआईपी डैश में देखिए इस वक्त बैठे भाई मजा आएगा. देखिए 8 पर 1 है यहाँ पर, बहुत सारी चीजें देखिए इस मुकाबला में. 2 चौका बना यहाँ पर. 8 पर देखिए बात करेंगे, एक बल्लेबाज आउट है यहाँ पर. कहते ना कल क्या होगा ये सोचना छोड़ दो, मेहनत करके सारा रिकॉर्ड तोड़ दो. यहाँ पर रन 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 देखिए बात करेंगे, सिर्फ रन ढूंढना पड़ेगा भाई यहाँ पर. और एक सिंगल आता हुआ, सिंगल के साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा है 9 पर 1 है. क्या बात है, सतीश शेठ पाटिल लेके बात करेंगे, सबके लगते जिगर है. और खास करके इनकी तरफ से देखिए बात करेंगे हमारे देखिए रॉकस्टार प्रवीण गायकर, आपके लिए देखिए 1000 का प्राइज है. सतीश शेठ पाटिल आपका भी आभार मानना चाहेंगे. ये देखिए रॉकस्टार ने लाइफ में ये जीते भाई यहाँ पर. कहती ना पहले इंसान के दिल जीतो भाई. पैसा तो आता जाता है, लेकिन दिल के साथ साथ देखिए बात करेंगे आज पैसे से देखिए उनकी अलविदा यहाँ पर नवाज थे यहाँ पर. बहुत बढ़िया तैयार देखिए गेंदबाज. और इस बार देखिए थोड़ा मिसी ठहर, लेकिन फील्डर से दूर है भाई यहाँ पर. टप्पा खाया, लेकिन देखते हैं क्या बाउंड्री लाइन के बाहर है या अंदर है भाई यहाँ पर. 1 बाउंस 4 रन.
अमर अकबर अँथोनी, शैलेश शेठ पाटील उपसरपंच यांच्या वतीनं आपण या ठिकाणी पाहू शकाल सलग 3 षटकारासाठी किंगफिशर ग्रुप आणि शैलेश शेठ पाटील साहेब उपसरपंच यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक. अमरनाथ पाटील साहेब बुकादाम ONGC आपलं सहर्ष स्वागत आणि या ठिकाणी प्रत्येक बॅनर हिटला 1000 रुपयाचं पारितोषिक. चलिए पैसा पैसा लेकिन डॉट गेंद के प्रतीक पाटिल थोड़ा सा महंगे साबित होते हुए यहाँ पर राजा पैदा नहीं होता है भाई, राजा बनना पड़ता है. क्या बात है बाबूशाह, मेहनत किसी को फकीर बना देती है, किसी को राजा बना देती है. तर प्रदीप पाटील, प्रीतम पाटील, चिंतन पाटील, वंश पाटील, महेश बोंद्रे, आकाश भोईर, विक्रम पाटील, रणजित पाटील, श्रेयश पाटील, नितेश ठाकूर, परेश भगत, विनोद गरात, विनय ठाकूर, योगेश भोईर, विश्वास भोईर, गणेश भोईर, निलेश मात्रे, निखिल घरात, मिलिंद घरात, अक्षय ठाकूर व संपूर्ण स्ट्रेंजर क्रीडा मंडळ यांची अविरत दमदार मेहनत आपण या ठिकाणी पाहतो. सर्वांचं मनापासून आभार. तत्पूर्वी आपण सुजल ठाकूर यांचा इथे सन्मान या ठिकाणी आपण करूया. महेश बोंद्रे साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा. सतीश शेठ पाटील साहेब आपला मी मनापासून आभार व्यक्त करतो. तर यावर सुजल भाई आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. सुजल सरपंच साहेब माहिती आहे सुजल आपला नावेकाडी गावचा सुरेंद्र छोटा तीर गावकरे गंभीर, जसा बारक्या कांबले तसा आपण या ठिकाणी सुरेंद्रला पाहतो. आणि नावेखाड्यामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असते ना तेव्हा तेव्हा सरपंच साहेब यांचा दमदार योगदान आम्हाला पाहायला मिळतो. आपला सन्मान. यस बाबू. चलिए टीम का टोटल देखिए 13 बनाए, सही बताए प्रवीण. देखिए राजा पैदा नहीं होता है, राजा बनना पड़ता है यहाँ पर. और एक एक देखिए राजा की यहाँ पर सम्मान होता है यहाँ पर से. हमारे सरपंच साहब देखिए बात करेंगे गुटिया भाई, खास उनके फरमाइश है. मनीष गरतपुरी हमारे मैनेजमेंट की कमेटी का आभार मानना चाहूंगा. शायद आज का दिन भी देखिए साथ में जुड़ते हैं यहाँ पर. कहते ना किस्मत को जो मंजूर रहता है, अगर दिल से जो चीज चाहो ना लगन से वो आपको मिल जाता है. तभी तो देखिए हम देख सकते हैं शैलेश दादा देखिए हमारे सरपंच साहब स्क्रीन पर दिखाया जा रहा है यहाँ पर. और उनके सॉन्ग भी देखिए पर बचा यहाँ पर से. मैच की बात करेंगे 13 बनाए. ओ मजा आएगा यहाँ पर. देखिए चैंपियन बनने का मौका यहाँ पर. क्या बनेंगे चैंपियन अबर पीडी स्पोर्ट्स वेंकल टीम है या इसका रेलवेंट देखिए बात करेंगे यहाँ पर न्यू यंगस्टर वर्ल्ड टीम है. ये तो आने वाला वक्त समय बताएगा. याद रखना जो संघर्ष से परिचित नहीं होता वो कभी चर्चित नहीं होता. कप्तान घनश्याम है और इस बार देखिए कवर के ऊपर से खेला है, डीप कवर खुला है यहाँ पर. कमाल की टाइमिंग देखिए यहाँ से आयुष भगत की गाड़ी चलती हुई पम 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 चल रहा है. सर्व सन्माननीय उत्तम शेठ म्हात्रे साहेबांचं या व्यासपीठावरती शुभागमन. जयंत म्हात्रे साहेबांचे कट्टर समर्थक जयंत पाटील साहेब यांना आपण पाहतो. आणि पुढच्या वर्षी याच मैदानावरती विद्यमान सरपंच गोट्याबाई विजेंद्र पाटील साहेब यांच्या वतीनं 2 लाखाची दमदार स्पर्धा आम्हाला पाहायला मिळेल. आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला 2 टू व्हीलर बाईक या ठिकाणी पाहायला मिळतील. मगाशी आम्ही उल्लेख केला नावा म्हटल्यानंतर फक्त 1 ते 2 दिवसाचं राजकारण आणि त्याच्यानंतर सर्व राजकीय चपला बाजूला ठेवून संपूर्ण गाव एकत्रित आम्ही पाहतो. येणाऱ्या 3 तारखेला आई गावदेवीची यात्रा मोठ्या थाटा माटानं तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आई गावदेवीच्या आशीर्वादाने मित्रांनो हा नावा गाव सर्व गुण संपन्न आपण या ठिकाणी पाहतो. आपण या ठिकाणी पाहताय उत्तम शेठ यांचं आगमन आणि इथे ठोकलाय चौकार. नावा गावाची गावदेवी आई पावतई भक्तांच्या नवसाला. नावा गावाची गावदेवी आई पावतई भक्तांच्या नवसाला. घरापुरीची बाजूला आई बसली नावा गावाला. घरापुरीची बाजूला आई बसली नावा गावाला. क्या बात है. आयुष देखिए यहाँ पर पीडी स्पोर्ट देखिए और उनके नाम से देखिए टीम मैदान पर उतरे. क्या कमाल के देखिए उनके पापा देखिए बात करेंगे आयुष के. देखिए पापा यहाँ पर से पीडी स्पोर्ट देखिए बात करेंगे बैडमिंटन टीम. लेकिन क्या कमाल की बल्लेबाजी. टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 21 रन जहां पर देखिए पाबंद बनाना है. कहते ना इंसान को अलार्म नहीं जगाता है भाई उसकी जिम्मेदारी. और क्या मेहमान देखिए शाम से लेकर रात और टूर्नामेंट देखिए अलविदा के समय आ चुकी है. लेकिन मेहमानों की देखिए खातिरदारी लगातार चलता है. चलो, तर याच दरम्यान ज्यांची नवनिर्वाचित ग्रामसभा मंडळाची निवड झाली ते राजेश घरत साहेब यांचं आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. आमचे उपाध्यक्ष जयेंद्र पाटील साहेब यांची देखील निवड झाली, त्यांचंही सहर्ष स्वागत. और हल्के हाथों से खिलाफ पर देखिए माइंडसेट बल्लेबाजी करते हैं. पर घनश्याम देखिए कप्तान थोड़ा सा महंगे साबित होते हुए, लेकिन बहुत बढ़िया देखिए इस टीम ने देखिए अपना नाम अपना पहचान. बाबूशाह व्यासपीठावरती आपण पाहतो उल्बे नोड
व्यसनमुक्ती संघटनेचे सहसंपर्क प्रमुख संदीप भाई यांना आपण पाहतो, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. यावं संदीप भाई, उल्वेनोड व्यसनमुक्ती संघटनेचे संपर्क प्रमुख, आपलं सहर्ष स्वागत. क्या बात है, क्या बात है. रॉकस्टार की भूमिका देखिए पर लाजवाब, बड़ी वफादारी से अपने काम को निभाते हुए. कभी उन्हें देखिए भिवंडी से आवाज आता है कि रॉकस्टार चाहिए भिवंडी में, कभी बदलापुर से बुलावा आता है, कभी करजत से बुलावा आता है, कभी उरन से बुलावा आता है, लेकिन ये हमेशा देखिए अपनी दोस्ती की दुनिया में खुमार रहते हैं. और वही देखिए उनकी दोस्ती आज इस मुकाम तक इन्हें बना रखे सबके दिलों में. राज राज करते हुए अब गेंदबाज देखिए घनश्याम भी चाहते हैं कि हम भी कुछ राज करना चाहेंगे भाई. अभी भी जीत की बात करेंगे तो 30 रनों की जरूरत है. मुकाबले में मजा आएगा भाई. हमारा दिल और दिमाग दोनों जीत पर अड़ा है और घनश्याम भी देखिए चैंपियन होने के पीछे अपना सपना बना लिया है, लेकिन क्या उस सपना को तोड़ पाएंगे हमारा आयुष भगत की बल्लेबाजी धीरज पाटिल की. और फिर से एक बार देखिए यहाँ पर दबाव बनाते हुए 2 ओवर कंप्लीट है. 2 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर की बात करेंगे 22 पर 1. जीत के लिए देखिए 18 गेंद 30 की जरूरत है. तर इथे आपण सन्मान करूया. लावण्य दिदी यावं. लावण्य दिदी आपला इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. निधी दिदी आपण यावं. आपल्या शुभ हस्ते लावण्य दिदींचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करावा. यावं. खरं तर निधी प्रीतम पाटील आणि लावण्य गणेश भोईर यांचा इथे निधींच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. मी विनंती करतो या ठिकाणी की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. बाबूशाह, मेगा फाइनल का अभी चर्चा करेंगे, नहीं तो आपको पता है कि 4 बजता है, 5 बजता है और फिर बख्शीश समारोह में कोई नहीं रहता. ये नाबा की टूर्नामेंट है जहां पर टॉस करने के लिए भी विकेट के ऊपर हमारे मेहमान सभी आपको देखने को मिलते हैं. तर इथे आपण निधी दिदी यांच्या शुभ हस्ते लावण्य दिदीचा सन्मान. त्याच्यानंतर आपण इथे या ठिकाणी पाहताय आमची त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर निधी यावं. आपल्या शुभ हस्ते आपण सानवी पाटील आणि मेहक प्रसाद यावा. निधी दिदी यावा. आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. मेहक आणि सानवी दिदी यांचा आपण सन्मान करावा. माईची उपदार शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान. बघा अजूनही भविष्यामध्ये या नक्कीच भारतीय क्रिकेट संघासाठी लेडी क्रिकेटर म्हणून आपल्याला पाहायला मिळतील. निधी दिदी यांच्या शुभ हस्ते आपण सानवी आणि मेहक दिदी यांचा इथे सन्मान करूया. आणि सानवी दिदी आणि मेहक दिदी आपल्या शुभ हस्ते आपण निधी दिदी यांचा सन्मान आपण करावा. झाला का? ठीक है. ओवर टू बाबूशाह. क्या बात है, मजा आएगा. एक तरफ देखिए सम्मान चलता हुआ, एक तरफ देखिए मुकाबला भी तगड़ा फाइट होता हुआ. कहती ना मोटे हो जाओ तो कपड़ा हो जाता है. टाइट मुकाबला बनाए, बिग फाइट है. बाबूशाह, तुम्हारा वो डायलॉग हमें देखने को मिला, चिंगो चिंगो, शराब पियो तो डांसर. शराब पियो तो डांसर, सिगरेट पियो तो कैंसर. लेकिन देखते हैं यहाँ पर और ये चलिए कवर ड्राइव की यहाँ पर फील्डर्स हैं भाई. यहाँ पर से सिंगल आता हुआ, यहाँ पर सिंगल से देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचता हुआ 23 रन. यही तो बात छेड़ा भाई. यहाँ पर मोटे हो जाओ तो कपड़ा हो जाता है. टाइट है, क्या मुकाबला बनेगा. यहाँ पर बिग फाइट है. अभी भी 17 गेंद बचा है भाई. यहाँ पर से 17 गेंद जीत के लिए देखिए बात करेंगे यहाँ पर 29 की जरूरत है. आयुष भगत देखिए बात करेंगे 7-8 गेंद के पर 19 पर बल्लेबाजी कर रहे हैं. तैयार यहाँ पर 17 गेंद देखिए 29 की जरूरत है. क्या मुकाबला चलता हुआ यहाँ पर देखिए 1-13 तो 1 मेरा यहाँ पर कह देना कोशिश आखिरी दम तक होना चाहिए. या तो जीत मिलेगी, हार भी गई तो सीख मिलेगी यहाँ पर. और लाजवाब देखिए रिप्ले में देखेंगे यहाँ पर शुरुचित है. ये गेंदबाज का क्या था भाई, लेग कटर था क्या आप कटर था यहाँ पर, क्योंकि लेग कटर तो यहाँ से थोड़ा दूर से दिखाई थे यहाँ पर. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल गबान शिवसेनेचे दमदार नेतृत्व कृष्णा शेठ भोईर साहेब यांचं व्यासपीठावरती शुभागमन आपण या ठिकाणी पाहतो. आणि त्यांच्या समेत आमच्या सर्व या स्टाफ महिला वर्ग आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. बघा नावेची मेगा फायनल, दमदार मान्यवरांची उपस्थिती आपण या स्पर्धेच्या वतीनं पाहतो. आमचे राजेश पाटील साहेब प्राध्यापक यावा आपण जरा. क्या बात है. 16 गेंद देखिए अभी 29 की जरूरत है. मुकाबले में मचा देखिए मेहमानों की. देखिए यहाँ पर प्रवीण ये टूर्नामेंट ने रिकॉर्ड ब्रेक कर रहा है मेहमानों के रूप में. और ये चलिए खींचा भाई यहाँ पर, लेकिन फील्डर थे वहां पर देखिए कैच लेते हुए. ताकि 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 रे 15 गेंद में अब 29 रह गए अब बाकी.
होता की अब 15 गेंद में 29 से बाकी। मजा आएगा देखिए क्या चाहता हूं, पर लगातार बढ़िया कैच पकड़े यहाँ पर से रजनीश, देखिए कैच पकड़े यहाँ पर 15 गेंद 29 की जरूरत है यहाँ पर से। क्या बढ़िया मुकाबला चलता हुआ, उदास होने के लिए उम्र बड़ी है, उठो संघर्ष करो भाई यहाँ पर से, कामयाबी आपके सामने खड़ी है भाई यहाँ पर। 15 गेंद देखिए बात करेंगे 29 की जरूरत है यहाँ पर से। चलिए अंपायर चलिए अंपायर वेरी गुड है, थोड़ा छोटी छोटी कोई बात नहीं होता रहता है। देखिए अभी भी बात करेंगे 2 गेंद देखिए सुबर का बचा था यहाँ पर आखिरी, और कमाल के देखिए अंपायरिंग की सराहना करना चाहेंगे। और समीकरण के देखिए लगातार बदलता हुआ देखिए, और 13 गेंद देखिए 29 की जरूरत है। क्या मुकाबला देखिए यहाँ पर, एक गेंद अगर टॉट निकला हुआ है मैच फंसेगा, अगर ये गेंद कवर बड़ा हिट आया तो मुकाबला करीब आएगा यहाँ पर से। लेकिन इस मैदान के अंदर देखिए बात करेंगे आयुष भगत देखिए जब तक मैदान पर है। ओ ये चलिए भाई, और एक देखिए डॉट गेंद आता हुआ है भाई यहाँ पर। अब 12 गेंद देखिए 29 की जरूरत है यहाँ पर से। क्या होगा मुकाबला की हालत है, कहते ना रात भी अच्छी होगी मंजर भी अच्छा होगा। अरे तू आगे बढ़ने का कोशिश तो कर रहा है, सब कुछ अच्छा होगा। 12 गेंद 29 की जरूरत है। गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट, गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट। डेंजर क्रीडा मंडळाने नावागावात ठेवले सामने। तर हा सामना जर पीडी स्पोर्ट्स बेंडकल संघाने जिंकला तर आमचे राजेश म्हात्रे साहेब, माजी उपसरपंच यांचे भाऊजी अनिल ठाकूर साहेब आणि कविश ठाकूर साहेब यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। क्या बात है, 12 गेंद देखिए 29 की जरूरत है। बाबूशाह रुकी, आप समय आ चुका है। जो छक्कों के हैट्रिक के लिए 3,000 का इनाम था ना, वो आप यहाँ पर शैलेश शेठ पाटिल उप सरपंच किंगफिशर ग्रुप इनकी ओर से 5,000 का इनाम दिया जाएगा 3 छक्कों के लिए। क्या बात है, शैलेश शेठ ने बता दिया राजा बनने के लिए साइज की जरूरत नहीं होती है। बाबू तत्पर आपण सन्मान करूया। सन्माननीय जनरल मैनेजर ओवेनोल पावरटेक आई प्राइवेट लिमिटेड बर्नाली बरुआ शर्मा मैडम, आइए आपका यहाँ पर शुभ सम्मान इस प्रतियोगिता के माध्यम से किया जाएगा। आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी आमच्या तिन्ही यावा कल्याणी दीदी, निधी दीदी यावा, आपण आपल्या लेडीज, आपल्या लहान मुली यावा, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा। लावण्य दीदी यावा, बघा बर्नाली बरुआ शर्मा मॅडम, जनरल मॅनेजर ओबेनॉल पॉवरटेक आई प्रायव्हेट लिमिटेड यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। मायचे उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा मॅडमचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। त्याच्यानंतर पुढचा सन्मान सविताराम मॅडम, मॅनेजर एमडीएल यांचा देखील सन्मान केला जाईल। आइए सविता मैम, आपका भी सन्मान किया जाएगा। यस बाबूशाह, क्या बात है, देखिए परंपरा रीती रिवाज आलेला पाहुण्याचा सन्मान करायचा गरज आहे। महाराष्ट्राच्या परंपरा आहे। 12 चेंडू अजून 29 धावाची गरज आहे। प्रवीण मॅच पण एकदम रोमांचक स्थितीवर आहे। मजा आएगा। एक तरफ देखिए सम्मान चलता हुआ, बहुत बढ़िया। देखिए यहाँ पर हर चीजों को लेकर चलना पड़ता है। देखिए भारत तो एक ऐसा देश है भाई यहाँ पर जहाँ पर सम्मान भी रहता है, जहाँ एंटरटेनमेंट रहता है। तर सविता राम मैडम, मैनेजर एमडीएल, आइए आपका भी सन्मान किया जाएगा। उसके बाद डिंपल प्रसाद मैडम, डायरेक्टर ऑफ ओलंपिया यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करूया। और ये चलिए भाई रिवर्स खेलते हुए यहाँ पर 12 के 29 की जरूरत थी यहाँ पर। अब देखिए डगआउट में देखिए यहाँ पर तर सविता राम मैडम, इनका यहाँ पर सम्मान किया जाएगा। डिंपल प्रसाद मैडम, आप भी आइए, आपका भी यहाँ पर सम्मान किया जाएगा। अतिथि देवो भव बाबूशाह, मेहमान भगवान के समान होता है और हर मेहमान का स्वागत करना हमारे आयोजकर्ताओं का ये परम कर्तव्य है और निश्चित तौर पर ये सभी का स्वागत। धन्यवाद, थैंक यू वेरी मच। नहीं सही बताए प्रवीण, देखिए रात 12 बजे के बाद अगर घर के आपके मेहमान आते हैं, मानो के आसमान से चांद हमारे घर में आ चुके हैं। और खास सम्मान देखिए चलता हुआ 11 गेंद 25 की जरूरत है यहाँ पर। यही तो बात छेड़ा था भाई यहाँ पर। शैलेश सेठ देखिए जिनकी तरफ से यहाँ पर कैश प्राइज देखिए 5,000 अब हैट्रिक के लिए देखिए इनाम बढ़ चुकी है, लेकिन 11 गेंद 25 की जरूरत है।
आगे निकले भाई, स्टेप आउट करके खेले भाई, यहाँ पर डॉट गेंद निकलता हुआ भाई, यहाँ पर राजा बनने के लिए साइज की जरूरत नहीं होती है, काबिलियत की जरूरत होती है। और वो धीरज पाटिल इस वक्त देखिए चौका खाने के बाद कमबैक दिखाते हुए, लेकिन मैदान के अंदर देखिए ऐसा बल्लेबाज अभी भी है भाई, आयुष भगत देखिए बात करेंगे यहाँ पर। और ये चलिए भाई विकेट गिरता हुआ, यही तो बात छेड़ा था धीरज पाटिल के। और इस विकेट के साथ साथ देखिए वर्ल्ड टीम है यहाँ पर सेलिब्रेशन करते हुए भाई, यहाँ पर डम डम डुबा 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 डम डम डुबा डुबा। क्या बात है, यहाँ पर देखिए बात करेंगे रातों से नहीं भाई, यहाँ पर विकेट लेने के साथ साथ देखिए मुकाबला पलटा यहाँ पर, और किस तरह से देखिए बल्लेबाज आउट हुए हैं। और डीजे ने देखिए गाना बजाए, वो क्या रात आई यहाँ पर। बाबूशाह स्ट्रेंजर क्रीडा मंडल की A1 जोडी, एकेकालचा दिग्गज विकेट कीपर अध्यक्ष रवींद्र पाटील साहेब आणि त्यांच्या समेत एकेकालचा फास्टर गोलंदाज या ठिकाणी नारायण शेठ ठाकूर A1 जोडी आपण या ठिकाणी पाहतो स्ट्रेंजर क्रीडा मंडळाची। चलिए अभी भी देखिए बात करेंगे 9 गेंद, अगर जीत की बात करेंगे 25 की जरूरत है। यही तो बात है छेड़ा था भाई यहाँ पर कि बातों से नहीं भाई, मुकाबला जीतना है तो रातों से लड़ना पड़ता है, क्योंकि इश्क में दिल टूटता है, रिस्क से रिकॉर्ड टूटता है, लेकिन जो बेहतर रिस्क लेगा यहाँ पर वो मुकाबला जीत कर जाएगा। यहाँ पर 9 गेंद, जीत के लिए 25 की जरूरत है। खास करके प्रसाद दादा भगत का देखिए बेटा अभी भी मैदान पर आउट हो चुका है। आयुष भगत का देखिए विकेट गिर चुका है, लेकिन नए बल्लेबाज क्या आसान बनेगा। हाँ ये चलिए खींचा भाई, यहां से बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से, और यहां बरसते हुए टुक्कुर 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 टुक्कुर। गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से। और आते ही देखिए बरस गए भाई 6 रन। साहिल ठाकुर खोला फाइल समीकरण। तर साहिल ठाकूर प्रत्येक षटकारासाठी साहिलला 1000 रुपयाचं पारितोषिक आणि चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक। 8 गेंद 19 की जरूरत है। रॉकस्टार देखिए मुकाबला कहां था कहां पहुंचता हुआ भाई। अब हमारी ताकत का अंदाजा हमारी जोर से नहीं भाई, लोगों के शोर से पता चलता है। और ये छक्का ने थोड़ा शोर मचाया। 8 गेंद 19। राज ठाकूर यांच्या वतीने साहिल ठाकूर साठी प्रत्येक षटकारासाठी 1000 आणि या ठिकाणी चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक। क्या बात है, क्या बात है, क्या प्राइज। लेकिन आकाश दादा पाटिल लेके अभी शांत हैं। 8 गेंद 19 की जरूरत है। और ये चलिए जवाब ढूंढा भाई यहाँ पर से। तू शेर है तो भाई मैं बब्बर शेर हूं भाई। अपना 7 गेंद 19 की जरूरत है। तर बाबूशाह यहाँ पर सिद्धिविनायक लॉजिस्टिक के सर्वा आशीष पाड़े साहब इनके ओर से हर विकेट के लिए 1000 का इनाम, और गेंदबाज बल्लेबाज के लिए हर छक्के के लिए 1000 का इनाम। क्या बात है, क्या बात है। देखिए पैसे यहाँ पर होठों से नहीं, अब भाई नोटों से बात हो रही है। 7 गेंद 19 की जरूरत है। क्या मुकाबला यहाँ पर करवट बदलेगा। और इस बार देखिए हवा में गेंद है, फील्डर है गेंद के नीचे भाई। यहाँ पर तू मुझे कबूल मैं तुझे कबूल, सुजल घरत ने यहाँ पर कैच किया है कबूल। डीजे तू क्यों रुका है, तू भी कर ले कबूल। प्रत्येक षटकारासाठी इथे 500 रुपयाचं पारितोषिक। याच दरम्यान व्यासपीठावरती आपण पाहतो 40+ मास्टर अर्थातच खारकोपर क्रिकेट संघाचे खंदे समर्थक आणि उल्वे नोड प्रीमियर लीगचे आमचे दमदार नेतृत्व सुधीर शेठ ठाकूर साहेब यावं आपलं सहर्ष स्वागत। बढ़िया देखिए यहाँ पर विकेट रिप्ले में दिखाया जा रहा है। यहाँ पर देखिए सफलता हाथ लगती हुई। कामयाबी हाथों के लकीरों में नहीं होती है भाई, माथे के पसीने में होती है। अब समीकरण बदलता हुआ यहाँ पर आने वाला 6 गेंद 19 की जरूरत है।
बदलता रहता है यहाँ पर 6 गेंद 19 की जरूरत है भाई यहाँ पर यही सपना फिर से एक बार रॉकस्टार यहाँ पर वेस्ट इंडीज टीम देख चुका है जो आज भारत के खिलाफ मुकाबला है ते काँग्रेसचे दमदार नेतृत्व आणि उपसरपंच नावे ग्रामपंचायत यांच्या वतीनं शैलेश शेठ पाटील आणि किंगफिशर ग्रुप यांच्या वतीनं प्रत्येक शेतकऱ्यासाठी 2000 रुपयाचे पारितोषिक दिलं जाईल. क्या बात है. क्या बात है 6 आणि गेंद आशिष शेठ पाटील यांच्या वतीने सिद्धिविनायक लॉजिस्टिक प्रत्येक विकेटसाठी 1000 आणि प्रत्येक शेतकऱ्यासाठी 1000. भविष्य आग लगी है मैदान के अंदर, इस आग को कौन बुझा पाएगा. ये कांटे का मुकाबला है और ये स्ट्रेंजर क्रीडा मंडल का ये दमदार आयोजन है. एकदा जोरदार टाळ्या उंचावता आयोजकांसाठी मित्रांनो, दमदार स्पर्धा आपण पाहताय. जोरदार तालियां तालियां. प्रवीण रॉकस्टार हमेशा कहते हैं भाई कुंभ मेला में जाओ तो साधु संत रहते हैं और नौवा के मैदान में देखिए एक बब्बर शेर 6 गेंद 19 है. बाबूशाह बैनर को अगर कोई भी हिट करेगा, पहला 1000 था, आप यहां से 2000 का इनाम दिया जाएगा डायरेक्ट बैनर हिट के लिए. क्या बात है क्या बात है. तभी तो गुज्जर ने कहा था रॉकस्टार काली असली बारूद चाहिए, असली बारूद है. अब मैच का देखिए असली मजा. बैनर के लिए पैसा, छक्के के लिए पैसा, कमेंटेटर के लिए पैसा, डीजे के लिए पैसा. 5 गेंद पर देखिए 19 की जरूरत है और यहां पर भी है सिर्फ पैसा ही पैसा. 5 गेंद देखिए 19 की जरूरत है पर. ओ ये गेंद मारेगी भाई यहाँ पर. रन ढूंढना होगा भाई यहाँ पर. यूं ही कछुआ ने नहीं जीता था बाजी खरगोश से भाई. चाल उसकी धीमी थी, लगातार थी, धक 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 धक. प्रत्येक डॉट बॉल साठी सिद्धिविनायक लॉजिस्टिक आशिष शेठ पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचे पारितोषिक आणि सलग 3 षटकार आले तर विद्यमान सरपंच गोटेबाई यांच्या वतीनं 25,000 रुपयाचे पारितोषिक. तर याच दरम्यान महेंद्र शेठ भोईर अर्थात हर्षाली लॉजिस्टिकचे सर्व यांचं या ठिकाणी शुभागमन. आपलं सहर्ष स्वागत. प्रत्येक डॉट बॉल साठी सिद्धिविनायक लॉजिस्टिक आशिष शेठ पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचे पारितोषिक आणि सलग 3 षटकार जर फलंदाजाने ठोकले तर विद्यमान सरपंच गोट्याबाई चौकार जरी 3 चौकार जरी ठोकले तरी रोख रक्कम 25,000 रुपयाचं पारितोषिक. शैलेश शेठ पाटील साहेब उपसरपंच यांच्या वतीने देखील सलग 3 षटकारासाठी इथे 5,000 रुपयाचं पारितोषिक. बॅनर हिट साठी 2,000 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक विकेट साठी आशिष शेठ पाटील साहब यांच्या वतीने 1000, षटकारासाठी 1000. बाबूशाह ये पैसा नहीं है, बारिश हो रही है, बारिश. बारिश. प्रवीण आपने तो पूरा सभी सिस्टम ही हिला दिया भाई यहाँ पर. पैसा पैसा. 3 गेंद 19 की जरूरत है. 3 छक्का लगाएंगे तो मुकाबला फिर भी जीत नहीं सकते हैं, लेकिन कोशिश करना चाहिए भाई. कंपलसरी चेसिंग यहाँ पर. ये मत सोचो जीत कब मिलेगी भाई यहाँ पर. कोशिश करते जाइए भाई, सबर रखिए, सब कुछ मिलेगी यहाँ पर. क्या कार्लोस ब्राथवेट की आत्मा घुसेगी बल्लेबाज के ऊपर. चलिए यहाँ पर 3 गेंद देखिए 19 के देखिए हमारे आकाश दादा पाटिल अब फायर हो चुके हैं भाई. आज कुछ अलग अंदाज में देखिए मैदान के इतने क्लोज आ चुके हैं भाई यहाँ पर. देखते हैं अगला गेंद के बाद आकाश दादा का रूप है यहाँ पर क्या रूप लेता है भाई यहाँ पर. चलिए बैनर को देखिए किंगफिशर ग्रुप देखिए बात करेंगे यहाँ पर 500 रुपया. चलिए रॉकस्टार वही बताइए भाई कैश प्राइस के. 3 गेंद के 19 की जरूरत है. अच्छा परिणाम चाहिए तो अच्छा परिश्रम करना पड़ेगा. और ये चलिए हवा में गेंद है, फील्डर से गेंद के नीचे भाई. शराब पीने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था. बैटर का छक्का लगाने का मन था लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था. हुल्ला ला हुल्ला ला. वाह भाई बाबूशाह, क्या बढ़िया यहाँ पर आपने संगीत सुनाया. तर इथे आपण सन्मान करूया. आत्ताच व्यासपीठावरती सुधीर शेठ ठाकूर साहेब यावा. उल्वे नोड 40+ कमिटीचे दमदार नेतृत्व आणि जहानुमान खारकोपर क्रिकेट संघाचे खंदे समर्थक म्हणून ज्यांची आणि भारतीय जनता पार्टी गाव अध्यक्ष खारकोपर यांचा सन्मान. क्या बात है. हिरालाल पाटील साहेब यावा. आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. Yes, बाबू. प्रवीण आकाश दादा पाटिल देखिए थोड़ा बेताब हो चुके हैं सुजल घरस से मिलने के लिए. एक गेंद के बाद प्रवीण इजाजत हो तो अंदर थोड़ा जाना चाहेंगे बिल्कुल हमारा. चाहिए. फाइनल जो भी जीतेगा एंजॉय करेगा. तर रुचिर लाईव्ह आपल्यासाठी किंगफिशर ग्रुप यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात है. सुजल के इस गेंद के बाद है
और ये चलिए भाई मुकाबला को पूरी पकड़ बनाते हुए और आकाश भाई देखिए यहाँ पर खास सुजल गरज के लिए देखिए स्पेशल कोच लेकर जाते हुए यहाँ पर से आकाश भाई, आकाश शेट, एक बॉल फक्त बाकी आहे, एक बॉल बाकी आहे अजून. फायनल एक बॉल बाकी आहे. त्यांना वाटलं कदाचित फायनल झाली, एक बॉल नहीं शायद मुझे लगता है पहला जाना चाहते थे शायद है, लेकिन एक गेंद रुक जाइए, पूरा सबर इंतजाम पूरा किया जाएगा. चलिए एक गेंद बचा यहाँ पर से. तर टाकी ग्रुप यांचं आगमन झालं. यावं आपलं सहर्ष स्वागत. यस बाबू. चलिए बहुत बढ़िया प्रतियोगिता. प्रवीण जिसने खुद को खर्च किया है, दुनिया ने उसको गूगल में सर्च किया है. कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे स्काईरा 11 यंगस्टर वर्ल्ड गो टू चैंपियन. मैदानात क्रिकेट सामने थँक्यू व्हेरी मच डीजे. बघा स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावा या स्पर्धेचा चॅम्पियन ठरला स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाल. आकाश शेठ पाटील शिरडून कल्याण यांनी पुरस्कृत केलेला संघ स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाल. अभिनंदन. तत्पूर्वी शुभमकर पाटील यांचा आपण सन्मान करू. शुभमकर यावं. आम्ही अमरनाथ पाटील साहेबांना विनंती करतो की आपण यावं. ONGC चे दमदार मुकादम आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा. सलग 2 वर्ष चॅम्पियन ठरलाय स्कायरा 11 न्यू यंगस्टर वर्ल्ड. डीजे एक होंद डीजे. गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुल नाईट. आज नावा गावात क्रिकेट सामने होणार फुल नाईट.